श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या गोष्ट 13वी. तलवार आणि पिकदाणी. अक्कलकोटचे राजे मालोजी राजे हे स्वामींचे भक्त होते. ते एकदा मुंबईच्या गव्हर्नरांना भेटायला सोलापूरला चालले होते. निघण्यापूर्वी मालोजी राजांनी स्वामींचे दर्शन घेतले. राजे स्वामींच्या पाया पडले आणि बाजूला उभे राहिले. स्वामी काही बोलले नाहीत. त्यांनी एका शिपायाला जवळ बोलावले. त्याच्या कमरेवरची तलवार काढून घेतली. तलवार आणि पिकदाणी राजाच्या हातात दिली. स्वामींना काही सांगायचे असले तर काही वेळा ते कृती करून दाखवत असत. स्वामींच्या कृतीचा अर्थ मालोजी राजांना लवकरच समजला. मालोजी राजे सोलापूरला पोचले तेव्हा गव्हर्नर साहेब जाण्याच्या गडबडीत होते. त्यामुळे मालोजी राजांचे आदरातिथ्य व्यवस्थित झाले नाही. त्यामुळे राजेसाहेबांना अपमान झाल्यासारखेच वाटले. स्वामींनी राजाच्या हाती पिकदाणी दिली. त्याचा अर्थ राजांना अपमान होईल असाच होता. याच भेटीत गव्हर्नरांनी एक महत्त्वाची गोष्ट केली. अक्कलकोट संस्थानात शस्त्रे बाळगण्याची बंदी होती. ती बंदी गव्हर्नरांनी उठवली. स्वामींनी राजाच्या हातात तलवार दिली होती. याचाच अर्थ असा होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया सुंदर गोष्टीसोबत.